दैनिक चालू आमचा जिल्हा प्रतिनिधी अमरावती। आज आपण चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आसेगाव पोलीस स्टेशनला भेट दिली असता येथील ठाणेदार श्री सुरेशजी तेलगोटे सर यांचं गेल्या काही दिवसापासून 6 महिन्यापासून आज एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते कार्य करीत आहात आणि आताच त्यांनी सुरक्षा कवच म्हणून एक चांगला उपक्रम आसेगावमध्ये राबवला आहे। या संदर्भात आज आपण या सुरक्षा कवच उपक्रमासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आहे। अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम सर जिल्ह्यामध्ये नियुक्त झाले तेव्हापासून कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत जनतेमध्ये एक कम्युनिटी पोलिसिंग निर्माण व्हावी याकरता विविध उपक्रम राबवित आहेत। त्यामध्ये एक ऑपरेशन कवच हा अत्यंत उपयोगी उपक्रम आहे। या ऑपरेशन कवच अंतर्गत हेल्मेट सक्ती म्हणजे हेल्मेट घातल्यामुळे अपघात कसे प्राणांतिक अपघात कसे रोखल्या जातात, तसे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती आणि ज्या काही शाळा कॉलेज आहेत 100 मीटरच्या आतमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये ज्या पानटपऱ्या असतील तिथं तंबाखू बिडी सिगारेट याची जर विक्री होत असेल तर ते पानठेले त्या 100 मीटरच्या आतमधून हटविणे, सायबर फ्रॉड असेल, महिलांविषयी जनजागृती, महिलांचे जे काही गुन्हे आहेत आणि 193चा वापर 112चा वापर म्हणजे जे सर्वसामान्य जनतेला सुरक्षितता कशी ठेवता येईल याबाबत हे ऑपरेशन कवच हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे। याच उपक्रमाअंतर्गत आज माननीय SP सरांच्या संकल्पनेतून जिल्हाभर विविध पोलीस स्टेशनला आज एक जनजागृती रॅली होती ऑपरेशन कवच अंतर्गत। आज आपण सुद्धा सकाळी 10 ते 11च्या दरम्यान आज अहिल्यादेवी होळकर या शाळेतले 250 ते 300 विद्यार्थी, सरपंच, लोकप्रतिनिधी, परत शांतता कमिटीचे सदस्य, आमचे महिला दक्षता कमिटी सदस्य, पत्रकार मित्र, आमचे पोलीस पाटील, पत्रकार बांधव आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून आपण एक जनजागृती रॅली काढलेली आहे। अत्यंत चांगला उत्स्फूर्त सहभाग या रॅलीला मिळालेला आहे। या रॅलीमध्ये जे काही पार्टिसिपंट होते या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि ही ऑपरेशन कवचच्या अंतर्गत जे काही विविध उपक्रम आहेत ही निरंतर चालणारी प्रोसेस आहे। आता यानंतर माननीय SP सरांच्या मार्गदर्शनातून आम्ही समोरचे कार्यक्रम घेणार आहोत आणि एक चांगलं हे ऑपरेशन कवच म्हणून आहे आणि नक्कीच याचा सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य नागरिकाला याचा सुरक्षिततेचा निश्चितच फायदा होणार आहे। जय हिंद। तर मित्र, हे होते आपल्यासोबत आसेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री सुरेशजी तेलगोटे सर। तर सुरक्षा कवच हे सर्वसामान्य जनतेसाठी कसं उपयोगी आहे आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हा अधीक्षक निकेतन कदमजी सर यांनी जो हा उपक्रम हाती घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये हा उपक्रम म्हणजे जिल्हाभर राबवत आहेत। या संदर्भात आपल्याला तेलगोटे सरांनी प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल दैनिक वार्ता हे त्यांचे आभार मानत आहे। धन्यवाद। मी संजय सरवटकर, दैनिक चालू वार्ता अमरावती।